नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आपल्या ह्या प्रेग्नन्सी सिरीज मध्ये आज मी सांगणार आहे की प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाची वाढ कशी होते आणि आईमध्ये काय काय बदल होतो. तर सगळ्यात पहिले प्रेग्नन्सीचा तिसरा महिना हा आठवडा 9 ते आठवडा 12 या कालावधीला आपण प्रेग्नन्सीचा तिसरा महिना असं कन्सिडर करतो. तर 9व्या आठवड्यामध्ये बाळामध्ये काय काय वाढ होते, तर सगळ्यात पहिले 9व्या आठवड्यातील बाळाला आपण फिटस असे म्हणतो. या आठवड्यामध्ये बाळाचा आकार हा एका छोट्या द्राक्षा एवढा होतो आणि सगळे चेहऱ्याच्या अवयवांची निर्मिती झालेली असते, हातापायांची रचना पूर्ण झालेली असते, मेंदूच्या नसा तयार व्हायला सुरुवात होते, पाठीचा कणा पूर्ण तयार होतो. हे सगळं 9व्या आठवड्यामध्ये होते. 9व्या आठवड्यामध्ये आईमध्ये काय बदल होतो, तर आईला खूप सारी मळमळ होते, खूप साऱ्या उलट्या जाणवतात, त्यासोबत आईला खूप थकवा येतो, झोप येते आणि त्यासोबत आई वासाला खूप संवेदनशील होते. म्हणजे ज्या पदार्थांचे आपल्याला अजिबात वास सहन नाही व्हायचा तो आता आवडायला लागतो, किंवा जो आवडीचा वास असतो तो आता बिलकुल आवडेनासा होतो. काही पदार्थ खायचे वाटतात तर काही बिलकुल खायची इच्छा होत नाही. हे सगळं या 9व्या आठवड्यापासून आपली सुरुवात होते. आता 10व्या आठवड्यामध्ये आपल्या बाळामध्ये काय डेव्हलपमेंट होते, तर आपल्या 10व्या आठवड्यामध्ये बाळ हा एका स्ट्रॉबेरीच्या आकारा एवढा होतो. त्यासोबतच बाळाच्या जे सगळे अवयव तयार झालेले असतात त्यांचे आता फंक्शनिंग चालू होते, त्याचे कार्य करायची सुरुवात होते. त्यासोबतच बाळाचे जे आधी बोट डेव्हलप झालेले असतात ती आता पूर्ण सेपरेट होतात. त्याच्यामध्ये जो मास असतो तो पूर्ण सेपरेट होऊन सगळी बोट स्पष्टपणे दिसायला लागतात. त्यासोबतच बाळ आपला आता हालचाल करू लागतो, पण आईला अजूनही 10व्या आठवड्यात बाळ किंवा बाळाची हालचाल आहे ती जाणवत नाही, पण बाळ आतमध्ये हालचाल करत असतो. यासोबतच बाळाच्या दातांची रचना म्हणजे दात येतात असं नाही, तर ज्या आपल्या हिरड्या आहेत त्यांची रचना व्हायला सुरुवात ही 10व्या आठवड्यामध्ये होते. आईमध्ये काय बदल होतो, तर आईची जी मळमळ आहे किंवा उलट्या आहेत त्या थोड्या प्रमाणात कमी होतात. त्यासोबतच आईला बद्धकोष्ठता म्हणजे आईला शिला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे हायड्रेशन खूप ठेवायला हवं, वेगवेगळे पदार्थ ज्युसेस घ्यायला हवेत. आणि आईला आम्लपित्त म्हणजे उलटी म्हणण्यापेक्षा जो कडवट प्रकारचा ऍसिड आहे त्याचा त्रास हा 10व्या आठवड्यामध्ये आईला होऊ शकतो. आता 11व्या आठवड्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट काय होते तर ते बघणार आहोत. 11व्या आठवड्यामध्ये आपलं बाळ हे एका अंजीरच्या आकारा एवढं होतो. ह्याच्यामध्ये आता इथपर्यंत ज्या 10व्या आठवड्यामध्ये जेव्हा आपलं बाळ डेव्हलप होतो तर बाळाच्या डोक्याची रचना सगळ्यात जास्ती झालेली असते आणि शरीराचा भाग थोडा डोक्याच्या कंपॅरिझननी कमी असतो. तर ह्या 11व्या आठवड्यामध्ये बाळाच्या डोक्यासोबतच बाळाच्या शरीराची वाढ व्हायला सुरुवात होते, बाळाच्या हाडांची मजबूती व्हायला सुरुवात होते, बाळाच्या बोटांना छोटी छोटी नखे यायला सुरुवात होते. त्यासोबतच बाळाची किडनीज ज्या आता तयार झालेल्या असतात त्याच्यामध्ये बाळाचं पहिलं मूत्र म्हणजे सुसू बाळाची रेडी व्हायला सुरुवात होते. हे सगळं 11व्या आठवड्यामध्ये होतं. 11व्या आठवड्यामध्ये आईमध्ये काय फरक जाणवतो, तर आईला खूप सारे मूड स्विंग्स होतात, कधी चिडते कधी हसते, तर हे सगळं 11व्या आठवड्यामुळे हार्मोनल चेंजेसमुळे होत राहतं. त्यासोबतच आईचं पोट हलकसं दिसायला लागतं आणि आईच्या ज्या उलट्या आहेत त्यांचं प्रमाण आता थोड्या प्रमाणात कमी व्हायला लागतं. हे सगळं 11व्या आठवड्यात होतं. आता 12व्या आठवड्यात म्हणजे तिसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काय होतं, तर बाळ हा आपलं मोठं होऊन एका मोठ्या लिंबूच्या आकारा एवढं होतं. ह्याच्यामध्ये बाळाचा जो चेहरा आहे तो पूर्ण माणसासारखा आपल्यासारखा स्पष्ट जाणवायला लागतो, स्पष्ट दिसायला लागतो. त्यासोबतच बाळाची जी हालचाल आहे ती आणखी वाढते आणि डॉपलर मशीनमध्ये डॉपलर म्हणजे एक अशी मशीन आहे ज्याच्यामध्ये बाळाचे हृदयाचे ठोके मोजले जातात. डॉक्टर आपल्याला ते हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकवू शकतो. तर हे 12व्या आठवड्यात बाळाचे हृदयाचे ठोके आहेत जे आधीपासूनच चालू झालेले असतात, पण आपल्याला मशीनमध्ये 12व्या आठवड्यात ऐकायला येऊ शकतात. तर हे सगळं 12व्या आठवड्यामध्ये होतं. आईमध्ये काय बदल होतं, तर आईचं पोट आता हलकं हलकं बाहेर दिसायला लागतं. त्यासोबतच आईची जे आता मूड स्विंग्स व्हायचे ते थोडे कमी होऊन मानसिक स्थिरता म्हणजे आपण जे इमोशनली थोडे वीक झालेले असतो किंवा आपल्यामध्ये इमोशनली जे बदल झालेले असतात ते थोडे स्टेबल व्हायला सुरुवात होते. या काळामध्ये आईला काय काळजी घ्यायची, तर आईला डॉक्टरांनी दिलेले सगळे टॅबलेट्स घ्यायचे आहेत, पुरेशी झोप, पुरेसा आराम करायचा आहे, यासोबतच स्वतःला हायड्रेट ठेवायचं, खूप सारं पाणी प्यायचं आहे, घरचं ताजं अन्न खायचं आहे, स्वतःची खूप सारी काळजी घ्यायची आहे. तिसरा महिना जसा संपतो तसा आपला गर्भपाताची जी रिस्क असते, गर्भपाताचा धोका असतो तो थोडा कमी होतो. आता आपण घरातल्यांना किंवा जवळच्यांना आपण प्रेग्नन्सीची आपली न्यूज सांगू शकतो, कारण आपलं
बाळ हे ऑलमोस्ट तयार झालेलं असतं. आता फक्त बाळ व्हायची बाकी असते, बाकी आपलं बाळ पूर्ण तयार झालेलं असतं. तर हे सगळं बाळाच्या वाढीमध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये होतं. ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.